खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा पहिला दौरा होणार आहे। उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा असेल। उद्या संध्याकाळी भांडूपमधल्या कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे हे आता ॲक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा पहिला दौरा हा मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा असेल आणि याच दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याजवळ ते संवाद साधतील। उद्या संध्याकाळी भांडूपमधल्या कार्यकर्त्यांना देखील ते भेटणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। पद्मेश पवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, पहिलाच उद्धव ठाकरे यांचा खासदार फुटीनंतरचा हा दौरा आहे आणि त्याची सुरुवात मुंबईमधून झाली आहे। सविस्तर पद्मेश, माझा आवाज ऐकू येतोय? खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि ज्याची सुरुवात ही मुंबईपासून सुरू झालेली आहे। सविस्तर नक्कीच आपण पाहिलं तर आज उद्धव ठाकरे यांनी अनेक जे फुटून गेलेले जे खासदार होते त्यांच्या मतदारसंघातील अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक मातोश्री येथे झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मी आता दौरा करणार आहे। त्याची सुरुवात उद्या ईशान्य मुंबईपासून होणार आहे। उद्या संध्याकाळी ईशान्य मुंबईमधल्या अनेक ज्या शाखा आहेत भांडूप पासून उद्धव ठाकरे त्यांचा तो दौरा सुरू करणार आहे। भांडूपमधील अनेक ज्या शाखा असतील, भांडूप विक्रोळी असतील, शाखेंना भेट देणार आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे जिथे जिथे खासदार फुटले म्हणजे धाराशिव असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, शिर्डी असेल अशा काही मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार आहे आणि स्वतः अनेक कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि सगळ्या छोट्याखानी सभा देखील उद्धव ठाकरे घेणार असल्याची आपल्याला माहिती आता मिळत आहे। त्यानुसार आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी खासदार फुटले तिथे जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे। नवीन पदाधिकाऱ्यांना आता उद्धव ठाकरे नवी भूमिका काहीतरी घेणार आहे असे देखील बोललं जाते। कारण आपण पाहिलं तर आता उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यामुळे उद्याचा दौरा हा ईशान्य मुंबईत असेल आणि त्यानंतर संपूर्ण धाराशिव, परभणी आणि अनेक जिल्ह्यात आता उद्धव ठाकरे दौरा करतायत। अगदी धन्यवाद पद्मेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातली अपडेट जाणून